नाही आली नाही आली आणि आमचं आवरलं नाही का स्वयंपाक घरी पण सगळा राहडात पडलाय पण तरी म्हणलं तुमच्या इथं जाऊन यावं. मला गुजबाईवरून पण फोन येतो या आत्या गेल्यात गुजबाईला की ये बापू दोघं जण यायच्यात बापू जायच्यात आत्याला नाही मग तू पण ये हळदी कुंकू वाहून यायची आणि तू पण ये घरी पोर राहती घरी कुणी नाही पोरच घरीच नसती. त्यांना म्हणलं घरी बसा कुठे जाऊ नका तर आम्ही आलो माघारी आलो आणि बघा मामींनी कसलं भारी डेकोरेशन केलंय गौराई. दरवर्षी मामींच्या घरी असतो आम्ही दरवर्षी येतो पण उशिरा येतो मग मामी लय वाईट टाकतात. मग म्हणलं आज सकाळच चाललं लवकर पण एक केला नाही असू दे तुमची तयारी चालली होती म्हटलं डायरेक्ट अचानक जायचं कशाला तुम्हाला फोन करावा लागतो या हळदी कुंकाला कशाला फोन लागतोय होय काय असलं तरी हळदी कुंकू नाही विसरायचं बोलावलं जायचं एक आरती आरतीचं तर काय तुम्ही नका बोलू बोलू दे की काकांना काय बोलतात तपलं तर छान आलो बघा आम्ही आता संजय मावशीच्या घरी छान गौराया बसवल्यात त्यांनी पण किती गौरायांना हिंडू मामींच्या घरी मी अश्विनी आलतो परत घरी गेलो आणि घरनं बापूनला घेऊन परत इकडे बोजगावीला आलो. छान सजवले आमच्या गौरीने तू सजवल्या ना तिचं नाव गौरी आहे आणि गौरीनेच गौरायांना सजवले. होय गौरी कधी काल हिरबळ का परवा रात्री परवा दिवशी सजवले पहिल्या दिवशी सगळं गणपतीच्या पहिल्या दिवशी सगळं छती केलं होय होय तसं छान सगळं मस्त केलंय. आधी गणपती बसवला नंतर गौराया फळं अशी व्यवस्थित मांडल्यात परत खाली त्यांना हराळी बसाय टाकली धान्य परत नाही सगळं आमच्या मावशीने घरी तयार केलं ना तुम्ही सगळं लाडू पेरू मकाची कणस ज्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात ठेवायच्या. आणि आमच्या आत्याचं काय चाललंय 3 दिवस झाला आमच्या आत्या घरी नव्हती. पुरण चाललंय परतायचं निम्म्या पोळ्या केल्यात आणि सवासनी जेवून पण गेल्या आणि आता संध्याकाळची तयारी चालली होय आत्या संध्याकाळी तयार चालली होय उर का आम्ही काकींच्या घरी नाही मग जाऊ इकडूनच आईची त्यांची गाडी घेऊन हा तर वर लाटा पोळ्या होय सासूबाईला घरी न्यायची आमच्या मग काय नाही तुम्ही उद्या या तुम्ही काय येणार नाही का आमच्या बरं माझ्या बरं येणार का घरी काजळला आपण तिघी एका गाडी जाऊ काय अडचण नाही मी घालते ड्रेस तुम्ही येत असला तर नाही आलं मग काय करे नाही मामाच्या चला आपण काकींची ह्याची गाडी घेऊन जाऊ तुम्ही येणार का तसं मला काकींची गाडी घेऊन आईची गाडी घेऊन तसं जायचंय आत्या म्हणतात आपण असं शिकडून जाऊ इकडे कशाला माघारी का असं सरळ निघू तुम्ही औषध का लावलंय ना मग आता बापू आल्यात घेऊन मला परत माझ्या वाईट टाकत्या आणि इकडे बघा पेरूची बाग पण आहे शेजारी सगळं इकडे आमचं काकींचं राहिलं मी जेवायचंय की जेवते की कवा व्हायचं बाई वहिनी गेली आमची गौरायाला हा आणि आमच्या आईची त्यांची बाजरी पण खुडून झाली हो का आणून पसरली कशी माळाला ऊन हाय म्हणून तरी बरं या आय तुला बोलावलंय बर का ग बापू तर लगेच गाडी वहिनी सोन्या गेल्यात वांगीला त्यांच्या आईच्यात पण गौराई असतात ना वहिनी गेली कालच आता उद्या येतात का कधी काय माहित नाही ना येता सगळ्यांची गाठ घेऊन जावं म्हणलं आलोय का दुपारा मी तर तिथं थोडा वेळ बसली लगेच इकडं आत मगच तर आलोय आम्ही पोरच घरीच निसती काय चाललंय म्हणलं बघाव काय काय हो का कसलं आणून ठेवलंय सगळं सामान बरं वाटलं ना आलू होतो मावशीचा 2दा फोन आला परत आत्या म्हणली न्यायचं म्हणलं चला येऊ 2 तास का होईना जाऊन आपलं मग शेलपाटा होईना आता दादानी ये पण काय त्यात संजी खायला आली जाऊनच द्यायला चला म्हणलं आमच्या काय चाललंय शेंगदाण्याचे लाडू परत तिथं ते खजुरीचे लाडू आहे ना
हा 15 किलोचं लाडू. फोन येतोय तुम्हाला. बघा की येतोय फोन, बोला की कुणाचा तरी फोन. शेंगदाणं पण भाजले छान असं. ही 10 किलो इथं. त्याला हा गुळ आणलाय, त्यांना बारामतीहून येरवाडीत बोलावलं. होय. गावातला गुळ काही चालत नाही. आणि आता आयुर्वेदिक गुळ आहे ना तो, आयुर्वेदिक सेंद्रिय आहे. गुळ हा आहे. सेंद्रिय गुळ. आणि तिथं ती 5 किलोची पॅकेट करून, म्हणजे ती 2-2 लाडूचं ना 15 किलो द्यायचं. होय. त्यांना ती तसंच वाटायचं त्याच्या तिकडं मुंबईला द्यायचं. आणि ती उद्या सकाळ 11 वाजेपर्यंत द्यायची. ते कसं जायचं कसं जायचं दिंडी? ही करून भिगवणला द्यायचं पाहिजे. हा आणि भिगवणवरनं जाणार आहे. बर, असं चाललंय काय एकंदरीत. म्हणते मग? काय नाही, तुमचं काय चाललंय बघायला आलो म्हणलं. जाता जाता गाडी घेऊन जावं. तिथं सगळं हो का हळदीचं पिवळं झार केलंय. आता हळद कुठली का? हळद काल परत केली. एक कट्टा आलाय, हळकुंडाचा एक कट्टा आला. ही ना? लसूण आलाय. हा, ह्याच्यात हळकुंड. लसूण तुझं दाखव. तिचं कोण आणते? लसूण राहणार आणतं की. माझा लसूण इकडं हो का काकीनला सांगितलं ही करायला. आणि रानातला लसूण आहे, तुम्हाला वाटत असेल ह्याला माती ही सगळं आहे हो का. नाहीतर तुम्ही म्हणता ना की पांढरा आहे का असला आहे हो का, ही लाल आहे हो का. त्यांना सांग. आता रेट वाढते हा हो का. हो भांडू नका तुम्ही दोघं, कुठं आलाय का सारखं सुरूच. आणि बाकीचं पोत हो. कुठे हो का. ओके, हळकुंड खाली हा. पडलं ते इथं. असू दे असू दे सगळं. खारकीचं पोत आहे. हे खारी काय वय हो का खार का. एकच नंबर. चिक ह्याचा लाडू आहे ना, शिकवड्या टिकवड्याचं का ड्रायफ्रूटचं लाडू साठी त्यांनी हा धन दाखवलं की मी. अशा प्रकारे चाललेलं आहे बघा. आता आम्हाला निघावंच लागेल. आमचं बापू लगेच म्हणणार आता चला पाणी आणायचंय आहे, एकदम पाणी. जारचं पाणी. मलाच प्यायचंय पाणी.